नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चाऊमिन. चाऊमिन हे मी आता व्हेजमध्ये बनवत आहे. ह्यामध्ये काही चिकन किंवा अंडा असंही टाकत नाही आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही एक्स्ट्रा ह्यामध्ये ॲड करू शकता. हे मी आज व्हेज चाऊमिन बनवत आहे. आपल्या नूडल्स असतात, प्लेन नूडल्स जसे की हाक्का नूडल्स, ते आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात. ते आपण सध्या बॉईल करून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं एक पळी म्हणजे 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे. तेल ह्यासाठी की नूडल्स आहेत ते एकमेकांना चिटकू नये, म्हणजे जेव्हा बॉईल होत असतात शिजणार असतील तेव्हा ते एकमेकांना चिटकू नये, त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. आणि आपण आता ह्याच्यामध्ये नूडल्स बॉईल होण्यासाठी टाकत आहोत आणि आपण हे नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. आता हे पाणी आपण गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये आपण जे कच्चे नूडल्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात ते आपण आता ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. मी ते 2 नूडल्सचे अख्खे म्हणजे गट्टे असतात ते मी इथे सोडून घेते आहे. अजून एक आहे, ते अजून एक नूडल्सचा गट्टा आहे, ते सुरा असेल किंवा गट्टा असेल तर मी आता ह्याच्यामध्ये अजून एक सोडून घेते. तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता, खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे. आपण बाहेर असे चाऊमिन आपण खातो तेच घरी आपण बनवल्यास मग खूप छान असे लागतात चाऊमिन. तुम्ही नक्की घरी करून एकदा पहा. आता हे मी बॉईल करायला ठेवलेले आहे चाऊमिनसाठी. आणि हे नूडल्स असे जेव्हा शिजतात तेव्हा ते सुटसुटीत आणि थोडंसं 70% ते शिजलेले पाहिजेत, जास्त शिजलेले नाही पाहिजेत, जेणेकरून मग ते एकदम सॉफ्ट असे होतील असे नाही पाहिजे. थोडेसे कसे कच्चे टाईप, थोडेसे जास्त नाही, असे आपल्याला बॉईल करून घ्यायचे. पाहू शकता कसे एकदम सुटसुटीत असे आपले नूडल्स तयार झाले आहेत. आता आपण एका जाळीदार ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये ते आपण ना थोडेसे वेगळे सेपरेट करून घ्यायचे, पाणी आणि नूडल्स, आणि थोडंसं एका बाजूला थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतरही हे सुटसुटीतच राहतात नूडल्स. अशा पद्धतीतच आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहेत, एकदम आपल्याला शिजवायचे नाही आहेत. चला मग आता आपण ना बनवायची प्रक्रिया सुरू करूया. इथे आता मी कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा मी तेल घेतलं आहे. तेल आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे, कारण ह्यामध्ये सॉसेस पडतात, त्यामुळे ते असंही आपल्याला लिक्विडी तयार होतं. आता इथे मी अर्धा इंच आलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. बारीक करून आपल्याला ह्यामध्ये फोडणीसाठी वापरायचं आहे. आलं आणि लसूणचे 2-3 पाकळ्या घेतल्या, जास्त नाही घेतल्या, खातानाही सुंदर लागतात. आता हे मी लसूण टाकले, लसूणसुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे. लसूणसुद्धा टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला एकच मिरची घेतली आहे बारीक चिरून, खूप छान अशी लागते चाऊमिनमध्ये. चाऊमिन खूप आपण रेअरली अशा गोष्टी आपण खातो चाऊमिन, ते आपण घरी जर बनवलं तर खूप अशी छान अशी त्याची चव असते. इथे मी एकच कांदा घेतलेला आहे, तो कांदा मी बारीक कापून घेतला आहे आणि तो उभा कापलेला आहे. तुम्हाला उभा कांदा नसेल आवडत तर तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. इथे मी प्रत्येकी गोष्ट उभी चिरूनच घेतलेली आहे, जसे की कांदा आहे, गाजर आहे, कोबी आहे, शिमला मिरची आहे, हे मी उभं कापून घेतलेलं आहे. आता मी ह्यामध्ये गाजर आहे तो मी उभा कापून घेतला आहे, तो टाकायचे आहेत. ह्याच्यात सगळ्या प्रकारच्या आपण भाज्या अशा टाकू शकतो. खूप छान अशी चव येते. कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा आणि पातीचा कांदासुद्धा मी घेतलेला आहे, तो बारीक चिरून मी नंतर शेवटी सर्विंगला टाकणार आहे. आता ह्यामध्ये ॲड नाही करत आहे. आता ह्या भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. पटकन अशा शिजतात, वेळही लागत नाही ह्यांना शिजण्यासाठी, त्यामुळे आपण हे सगळे कच्चे अशा टाकायचे आहेत. कोबी, गाजर हे सगळं लवकरात लवकर शिजतं. ह्यानंतर इथे मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर, तो मी साधारण अर्धा चमचा घेतलेला आहे. जास्त घेऊ नका, नाही तर तिखट होण्याची शक्यता जास्त असते, कारण ह्यामध्ये आपण मिरचीसुद्धा टाकलेली आहे. त्यानंतर काही सॉसेससुद्धा येणार आहेत आणि काळी मिरी पावडरसुद्धा आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे ते जास्त तिखट होण्याची शक्यता होते, त्यामुळे अर्धा चमचाच टाका. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी सोया सॉस आणि त्यानंतर रेड चिली सॉस घेतलेला आहे 1 चमचा. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी घ्यायची आहे 1 चमचा.
शेजवान चटणी 1 चमचा घेतलेली आहे. तुम्हाला अजून आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडं जास्तीचं टाकू शकता. त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आपल्याला टोमॅटो केचप. हो, ह्यामध्ये आपण टोमॅटो केचप टाकणार आहे. तिखट आणि असे गोड असे खूप छान असं कॉम्बिनेशन तयार होतं ह्याच्यामध्ये. पाहू शकता मी केचपसुद्धा घेतले. केचप मी साधारण 1.5 चमचा घेतलेला आहे. तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन येतं. खातानासुद्धा सुंदर लागतं, छान लागतं. तुम्ही घरी करून नक्की पहा. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. लहान मुलांनासुद्धा आवडेल. फक्त लहान मुलांना देताना ह्यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी करा. मोठे खात असतील तर ह्यामध्ये हे जशा प्रकारे मी टाकले ते तिखट टाकू शकता. यानंतर ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ खूप कमी प्रमाणात घ्या. त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेत आहे. मीठ जरा कमी प्रमाणातच घ्या, कारण आपण ह्यामध्ये डार्क सोया सॉस ॲड केलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. सगळे सॉसेस असे सगळ्याला लागले पाहिजे. आता आपण इथे मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे नूडल्स थंड व्हायला ठेवले होते सुटसुटीत असे करून घ्यायचे हाताने आणि मगच ह्यामध्ये सोडायचे आहे. आता ते नूडल्स आपण ह्यामध्ये ॲड करतो आहे. हे नूडल्स थंड झाल्यावर आपण आता ह्याच्यामध्ये सोडून घेत आहोत आणि ह्याची मिक्स करायची एक पद्धत आहे. तुम्ही मिक्स करत असताना फॉर्कच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आणि 1 चमचा घ्यायचा आहे. जास्त नॉर्मल चमच्याने मिक्स करू नका, नाही तर हे नूडल्स तुटायची शक्यता असते. त्यामुळे आपण इकडे एक फॉर्क आणि हे साधा चमचा आहे तो त्या सहाय्याने आपण मिक्स करत आहोत. खालून असे नूडल्स वरती करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या नूडल्सला हे जे मिश्रण आहे ते लागेल. त्यानंतर ह्यामध्ये फक्त आणि फक्त आपण वरती सर्विंगसाठी किंवा सजावटीसाठी आपण त्याच्यावरती फक्त कांद्याचे पात टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला कांद्याची पात आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पात ॲड करणार वरती सजावटीसाठी. आपले तयार झाले आहेत चाऊमीन. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.